खरं तर या पाणीपुरवठा योजना असतील किंवा अन्य आर्थिक स्थित्यंतरं घडली आणि ह्या स्थित्यंतरे जरी घडली तरी हे सगळं नेमकं मूळ येतं ते ऊसाच्या दराच्या प्रश्नांभोवती। हा तर शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। यावर ना राजकारण होत ना कारखान्याची निवडणूक होत। या सर्व गोष्टींचा विचार केला तर शेतकऱ्यांनी अनेकदा संघटित उठावही केलेत। हा ऊस दर यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखान्याचा कसा असावा, किती असावा, त्याचं वितरण कसं व्हायला हवं किंवा इतर कारखान्याच्या तुलनात्मक दृष्ट्या आपल्या कारखान्याचा दर काय देता येईल आणि काय दृष्टिकोन अवलंबायला पाहिजे। एकीकडे देशाचं राजकारण, देशाचं आर्थिक नियोजन किंवा राज्याची वेगळी धोरणं याचा परिणाम नेमका या ऊस दरावर काय होतोय याबद्दल काय सांगाल? ह्याचा माझा अनुभव फार वेगळा आहे। एकेकाळी मी शास्त्र आधारित आकडेमोडी करून दर कसा निघतो हे शिकवण्याचा मोठा प्रयोग आपल्या कारखान्यामधनं केला होता। मी आकडे मांडायचो, लोक मला विद्वान म्हणायचे, परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्याला दर किती आणि कसा निघतो हे कळलंच नाही। त्याचंही म्हणणं बरोबर आहे, कारण शेवटी त्यांची अपेक्षा काय, कारखान्यामध्ये उभारण्यासाठी त्यांनी पैसे घातलेले आहेत, मोठ्या प्रमाणात त्यांचे पैसे त्यात अडकलेत। कारखान्याच्या श्रीमंती बरोबर त्यांच्या शेअरची किंमत आणि त्यांची गुंतवणूक सुद्धा त्याच प्रमाणात वाढलेली आहे आणि ती त्यांनी केलेली गुंतवणूक हिच्या मोबदल्यामध्ये त्यांच्या छोट्या अपेक्षा असतात। नोंद वेळेवर झाली पाहिजे, तोड वेळेवर झालं पाहिजे, रान रिकामं राहिलं पाहिजे, पाणी वेळेवर मिळालं पाहिजे, ऊस गळीत चांगलं झालं पाहिजे, चांगला पैसा मिळाला पाहिजे। ऊस दर चांगला मिळाला नाही तर शेतकऱ्याला ह्यातनं काहीच फायदा मिळू शकत नाही आणि ही वास्तव परिस्थिती आहे। आणि ह्याच्यासाठी आपण म्हणालात ते बरोबर आहे की संघर्ष अनेक पद्धतीने आणि अनेक प्रमाणामध्ये झालेलेच आहेत। आपल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची तुलना इतर कारखान्यांशी करत बसणं फार अवघड आहे, परंतु ऊस दर काढत असताना त्याला एक नाही अनेक पैलू आहेत। पहिला पैलू आहे शासनाचे धोरण, केंद्र शासनाचे धोरण, साखर निर्मिती, साखर आयात, साखर निर्यात, एथेनॉल, अल्कोहोल, एथेनॉलच्या किमती, अल्कोहोलचं किंमत, त्याच्यावरचे एक्साईजचे टॅक्स, आता मिथेन गॅस प्रकल्प, हल्ली ऑक्सिजन सुद्धा महामारीमध्ये निर्माण करण्याची संकल्पना आम्ही आग्रह धरला होता मधल्या कालावधीमध्ये आणि कारखान्यांनी ऐकलं म्हणून, पण सॅनिटायझर सुद्धा या महामारीमध्ये हे कारखान्यांनी निर्माण केलेलं आहे। पण ह्या सगळ्या गोष्टीचं स्वरूप हे शेवटी शेतकऱ्याला अभिप्रेत आहे पैशाच्या स्वरूपात मला मिळावं आणि तो पैसा जर मिळत नसला तर नाराजी ही होणारच आहे। आता ह्या सगळ्या गोष्टींचा आपण जर सर्वस्वरूपी, सर्वांगीण, सर्वव्यापक असा विचार केला तर केंद्र शासनाचे धोरणं अनुकूल असले पाहिजेत। महाराष्ट्र शासनाने सुद्धा जी एक विशिष्ट स्थान शेतकऱ्याला सहकारी साखर कारखानदारीच्या माध्यमातून असंख्य वर्षापासून दिलेले आहे, जो राजआश्रय या उद्योगाला होता तो राजआश्रय कायम राहिला पाहिजे। शेतकऱ्याला प्रगत होण्याला आणि औद्योगिकरणाकडे वळवायला काही ठराविक गोष्टींच्या सबसिडीज वगैरे आपल्याला मिळाल्या पाहिजेत। उपकरणं जे आहेत, तोडणी वाहतुकीचे उपकरणं आहेत, लागणीचे उपकरणं आहेत, या सगळ्या गोष्टींसाठी अनुदान स्वरूपी काहीतरी प्राप्त झालं पाहिजे। शेतीवरचं पाणीपट्टी, शेतीवरचे वीज बिलं ह्याच्याकडे लक्ष घालणं गरजेचं आहे। शेती आज मजुरांच्या अभावी किफायतशीर राहिलेली नाही, त्यामुळे यांत्रिक शेतीसाठी प्रोत्साहन काहीतरी दिलं पाहिजे। ह्या सर्व गोष्टी राखून सेंद्रिय शेतीकडे वळायला तणनाशक आहेत, कीटकनाशक आहेत, मल्टीन्यूट्रिएंट आहेत, मायक्रोन्यूट्रिएंट आहेत, या सगळ्या गोष्टी कारखानदारीनी आणि आपल्या शिखर संस्थेनी, संशोधन केंद्रांनी जरी निर्माण केल्या असल्या तर ह्यांची उपलब्धी शेतकऱ्याला आपण आधी करून दिलं झाली तर एकरी टनेज वाढेल आणि एकरी टनेज वाढल्याशिवाय त्याचं उत्पन्न वाढत नाही। हे एका हातावर सुलभ शेती, किफायतशीर शेती, दुसऱ्या हातावर गळीत केल्यानंतर जे आपण पदार्थ निर्माण करतो त्या पदार्थांची विक्री चांगल्या पद्धतीने करून, व्याज कमी करून चांगले पैसे कमवण्याची भूमिका
ही कारखान्यामध्ये बसलेल्या संचालक मंडळांनी घेतली पाहिजे, म्हणजे टनामागची उपलब्धी वाढवली पाहिजे. असं अधिक टनेज आणि अधिक उपलब्धी ह्या दोघांची बेरीज केली तर माझ्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्राच्या सहकारी साखर कारखानदारीचा तर मी हिशोब सांगू शकत नाही, पण जर यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या आकडेवारीमधनं चढवल्या गेलेलं आणि बेफाम चढलेलं कर्ज जर आपण बाजूला काढलं तर 3400 रुपयेपर्यंत दर द्यायला कसल्याही प्रकारची हरकत नाही. कारण जितक्या उपलब्ध्या पैसे कमवण्यासाठी ह्या कारखान्याकडे आहेत तितक्या दुसऱ्या कुठल्याही कारखान्याकडे नाही. आपल्याकडे कारखाना तर उत्कृष्ट आणि कर्जमुक्त आहे. आता एक्सपॅन्शनसाठी काही पैसे घेतले असतील तर त्याची आकडेवारी मला कल्पना नाही, परंतु असले तरी ते एक्सपॅन्शनच्या अधिक गणितातनं फिटणारे असतात. आपल्याकडे कर्जमुक्त झालेलं सर्व्हिस निर्मिती आहे, आपल्याकडे कर्जमुक्त झालेली डिस्टिलरी आहे, आपल्याकडे डिस्टिलरीच्या अन्वये आपल्याला कंट्री लिकर फॉरेन लिकर काढण्याचे लायसन्सेस आहेत. आपण सांडपाण्यातनं मिथेन गॅस प्रकल्प उभा केलाय जो बॉयलरमध्ये पेटवतो. उद्या त्याला तुम्ही बॉटलिंग करून मिथेनचा कंप्रेस्ड बायोगॅस म्हणून सुद्धा विक्री करू शकता. आपल्याकडे एथेनॉलचा प्लांट सुसज्ज तयार आहे. आपण प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं कंपोस्ट यार्ड तयार केलेले आहे. पाण्याचा साठा करण्याची ETPचे प्लांट्स आपले सगळे तयार आहेत. आपल्याकडे कृषी कॉलेज आहे ज्याच्या माध्यमातून हे तणनाशक कीटकनाशक आणि या सगळ्या गोष्टींचं संशोधन आणि निर्मिती आपण करू शकतो. इतर कोणत्याही कारखान्यापेक्षा 5 ते 10 रुपये जास्तच दर काढण्याची क्षमता आपल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये आहे आणि ते होत नाहीये. आज आपला कारखाना इतर कारखान्यांपेक्षा 200, 300, 400, 500 रुपयांनी मागे पडायला लागलेला आहे. ही खंत मनामध्ये बाळगून शेतकऱ्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये उतरायचंय. आपण एक लक्षात घ्या, आमचं वैयक्तिक वैर कोणाशीही नाही. आम्ही सूडबुद्धीने ह्याच्यामध्ये उतरत नाही. आम्ही राजकीय पक्ष घेऊन ताबा आपल्या हातात असला पाहिजे आणि गटाची निर्मिती करून राजकीय पक्षाला ताकद निर्माणासाठी करायला आम्ही उतरत नाही. आम्ही उतरतो आहोत सर्वसाधारण कष्टकरी श्रमिक अल्पभूधारक शेतकऱ्याला पैसे कमवून देण्यासाठी, त्याला न्याय देण्यासाठी, त्याच्या कष्टाचा त्याच्या घामाचा योग्य तो मोबदला त्याच्या पदरामध्ये पाडण्यासाठी. पूर्वीच्या काळामध्ये आम्ही 5 बिलं काढायचो. आता लोकांची परिस्थिती बदलली आहे, लोकांना एक रकमी पैसे पाहिजे, पण 5 बिलं दिल्यामुळे पैसे वाढतात ह्याचा सुद्धा विचार आमच्या वडिलांनी त्या काळामध्ये केला होता. पहिला ऍडव्हान्स मिळायचा, मग बँकेचे कर्ज फिटायला दुसरा ऍडव्हान्स मिळायचा, मग सोसायटीचे कर्ज नील व्हायला तिसरा ऍडव्हान्स मिळायचा, सणावाराचा चौथा ऍडव्हान्स मिळायचा आणि त्यानंतर निघत असलेला आपल्याला फायनल बिल सुद्धा यायचं. त्यामधल्या कालावधीमध्ये आर्थिक नियोजन करून भाऊंची संकल्पना जी होती शेतकऱ्याला सावकार बनवण्याची, सभासदाला सावकार बनवण्याची, त्याच्या आधारावर जमा झालेले पैसे जे होते त्याचं व्याज बिल सुद्धा मिळायचं. असं वर्षातनं 6 बिलं मिळायचे. त्यामुळे पैशाचा तुटवडा नावाची गोष्ट कधीच नव्हती. पण मधल्या कालावधीमध्ये निव्वळ राजकारणाच्या आहारी जाऊन आपण हे सगळी व्यवस्थापना मोडखळीत काढली आणि माणसांना फसवण्याच्या दृष्टिकोनातनं एक रकमी सगळं देतो म्हणून सांगितलं. एक रकमी दिल्याबद्दल व्याजाच्या पोटी आपले साधारणतः 200 ते 250 रुपये टनाच्या मागे बिलं कमी होत आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करून शेतकऱ्याला जास्तीत जास्त पैसा उपलब्ध करण्याचा दृष्टिकोन पत्करून एक नवीन तत्वज्ञान सहकार आधारित आपल्या कारखान्यामध्ये आपण राबवलं पाहिजे असे आमचे विचार आहेत. शेतकऱ्यांच्या पदरामध्ये खूप काही आर्थिक उन्नती झाली पाहिजे, काहीतरी पडलं पाहिजे यासाठी जो विचार ठेवला तोच विचार पूर्वी कारखान्याच्या माध्यमातून असंख्य नवीन संस्था निघाल्या होत्या. काही कारखान्याच्या मालकीच्या होत्या, काही संलग्न होत्या, तर काही कारखान्याच्या सहकार्याने काढल्या होत्या. मुळात या संस्था सहकार चळवळीच्या विचारातून आणि कारखान्याच्या पायाभूत सुविधातून निर्माण झाल्या हे अनेकदा यापूर्वी आम्ही कारखान्याच्या अहवालातून वाचलंय. असं जरी असलं मग या संस्था बंद का पडल्या, त्या खाजगीमध्ये रूपांतरित का झाल्या किंवा यामागचं नेमकं कारण काय, तर काही संस्था राजकीय हेतूने बुडवल्या गेल्या असं बोललं जातं. यामागचं खरं तथ्य काय? आपला यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना
हा त्या काळामध्ये निव्वळ कारखानदारी म्हणून निर्माण झाला नाही. एक समाज परिवर्तन करण्याचा माध्यम म्हणून, ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती करणारं माध्यम म्हणून हा कारखाना आपण अग्रेसर भूमिकेने पुढे आणला. ह्या कारखान्याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास करायचं आखलं आणि त्यामुळे जोडधंद्यांकडे आपलं लक्ष गेलं. आपण महाराष्ट्रात नव्हे, आशिया खंडातली सगळ्यात मोठी मयूर कुक्कुटपालन योजना राबवायला घेतली. कारखान्याचा पाठिंबा होता. संस्था वेगळी रजिस्टर्ड जरी असली तरी कारखान्याशिवाय ती उभी राहिली नसती. खाद्य कारखाना काढला, पिगरी काढली, कृषी उद्योग संघ काढला, ग्रामीण विश्वस्त संघ काढला, आपण शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ काढलं, आपण कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट काढला, आपण कामगार युनियन काढलं, कामगार सोसायटी काढली, कामगार गणेश उत्सव मंडळ काढलं, आपण पतसंस्था काढल्या, आपण ग्राहक भंडार काढले. आपण भागाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं जे जे प्रगतीचं सहकार माध्यमातनं करण्याची आवश्यकता होती ते केलं. आपण एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना ही ह्या परिसरातल्या सहकार चळवळीची जननी आहे, आई आहे आपली. शेजारचे कारखाने सुद्धा निर्माण होत असताना जेव्हा परवानगी मिळण्यासाठी ऊस नव्हता तेव्हा आपल्या भागातला ऊस तोडून कॉमन झोन म्हणून दाखवून त्या कारखान्यांना परवानगी आपण दिल्यात. आपला कारखाना ही सहकारी साखर कारखानदारीची ह्या परिसरातली आई आहे. तिच्या छातीचं दूध पिऊन आपण मोठे झालो. आज ती वयस्कर झाली आणि तिची छाती कोरडी पडली, मग तिला रस्त्यावर टाकून देणं आपल्याला शोभत नाही. मरेपर्यंत का असेल आपण तिला सांभाळण्याची जबाबदारी तिच्या मुलांनी घेतली पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. या सगळ्या संस्था ज्या निर्माण झाल्या हे ह्या कारखान्याच्या पायाभूत सुविधा, या कारखान्याने निर्माण केलेली वित्तीय संस्कृती ही जर नसती तर ह्या झाल्या असत्या का? नसत्या झाल्या. परंतु इथं आपल्याला सहज कळावं म्हणून मी तुम्हाला 59-60 सालची एक गोष्ट सांगतो. आमचे आजोबा बॅरिस्टर रामराव देशमुख हे गळीत हंगामाच्या कार्यक्रमाला इथं उपस्थित राहिले होते आणि तिथं सभासदांना संबोधित करण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी एक उदाहरण दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की ह्या सहकार चळवळीच्या मंदिरामध्ये ज्यांना ज्यांना सेवा करण्याची सौभाग्य लाभेल त्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की इथं काम करायला येत असताना खिशे नसलेले कपडे घालून या. म्हणजे कारखान्याच्या माध्यमातून का निर्माण झालेलं काहीही खिशातनं घरी घालून घेऊन जायचं नाही, हे अप्रत्यक्षरित्या त्यांनी सांगितलं होतं. दुर्दैवाने मधल्या कालावधीमध्ये खाजगीकरण आणि पैशाचा मोह अनावर झाल्यानंतर आणि सत्ता आणि संपत्ती गोळा करून इतरांवर राज्य प्रस्थापित करण्याची संकल्पना काही ठराविक लोकांच्या मनामध्ये आली, ज्याच्या आधारे जाऊन आपल्या ह्या सगळ्या सहकारी संस्था हळुवाररीते एकतर बंद पाडल्या, गिळंकृत केल्या, खाजगीत रूपांतरित केल्या, ट्रस्ट स्वरूपी केल्या किंवा विरोधात असल्यामुळे बंद पाडण्याची त्यांच्यावर प्रक्रिया आणून ठेवून दिली. फार चुकीची गोष्ट झाली. अक्षम्य असं हे पाप झालं, अक्षम्य पाप झालं. कारण का? कारण वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आणि वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रस्तुत केलेल्या अहवालांमध्ये कायमस्वरूपी ह्या सगळ्या संस्था आपल्या मालकीच्या आहेत अशा पद्धतीने भासवले गेलं होतं. घोर फसवणूक झाली. सभासदांनी जे विश्वासाने मान तुमच्या खांद्यावर टाकली, तुम्ही तुमच्या कपट विचाराच्या केसाने त्यांचा गळा कापून टाकला आणि मालकी सामाजिक जी होती ती तुम्ही खाजगी करून टाकली. आज त्या खाजगी मालकीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या वित्तीय ताकदीच्या जीवावर तुम्ही समाजाला लाचार केला, मालकाच्या ऐवजी नोकर केला आणि मताचा वेठबिगार म्हणून आज वापरायला लागलाय. आणि असं भासवताय जणू काही तुम्ही मोठी सेवा केली, जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही लूट करून ही सेवा करण्याचं माध्यम स्वतःच्या मालकीचं ताब्यात घेतलं. ही परिस्थिती ह्या सगळ्या संस्थेची झाली. जर ह्या सगळ्या संस्था आज जिवंत असत्या, चालू राहिल्या असत्या आणि सहकारी तत्वावर राहिल्या असत्या तर 3,500 लोक अजून रोजगारास पात्र झाले असते.
आणि उत्पन्न नाही म्हणालं तर विभिन्न मार्गाने मिळत राहिलं असतं, शिक्षण स्वस्त झालं असतं, सुलभ झालं असतं, आरोग्य हे देणगी म्हणून नाही, हे दान म्हणून नाही, हे हक्क म्हणून आम्हाला मिळालं असतं, कारण मालकीच आमची असते. परंतु ह्या सगळ्या संस्था अशा विस्कळीतून पडल्या. मातृसंस्था जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत आपणाला काहीही करता येणार नाही. आमच्या वडिलांनी 89 सालच्या त्यांच्या एका भाषणामध्ये अतिशय सुरेख पद्धतीने ही परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. ते म्हणाले होते की आपला कारखाना एक दुखती गाय आहे, वासरू बना, दूध पिऊन स्वतःचं संगोपन करा, गोचिड बनून तिचं रक्त पिऊ नका. दुर्दैवाने मागच्या 15, 20, 30 वर्षामध्ये असंख्य गोचिडी या दुभत्या गायीचं रक्तच पीत बसलेले आहेत. वासरं, बछडे जे शेतकरी होते ते मात्र दुर्लक्षित, दुर्लभ, कुपोषित होऊन मरायला लागले. जे स्वातंत्र्य, जे स्वावलंबन, जे मालकीचा हक्क आमच्या पुढे मांडला गेला होता तो नष्ट करून, जनकानेच त्याला गिळंकृत करून टाकून आज समाजावर जी लाचारी लादली आहे ती दूर करण्याचा दृष्टिकोन घेऊन आम्ही निवडणुकीला उतरणार आहोत. काय करता येईल मला ही आज सांगता येणार नाही, पण निश्चित स्वरूपी ठोसरीते कठोर पावलं उचलावे लागले तर कठोर पावलं उचलून जुन्या संस्था पुनर्जीवित करायचा प्रयत्न किंवा पर्यायाने दुसऱ्या संस्था निर्माण करून आपल्याला आपल्या परिसरातला विकास हा कायमस्वरूपी गतिमान करणं गरजेचं झालेलं आहे. हे समाज परिवर्तन आता थांबवून चालणार नाही. एकच आमची अट जी सुरुवातीपासून राहिली आहे तीच राहणार की जे काहीही निर्माण होईल ते सभासदाच्या मालकीचंच राहिलं पाहिजे आणि कायमस्वरूपी सभासदाला केंद्रबिंदू मानून ते विकास आखला गेला पाहिजे.